हॅलो, नमस्कार. आज आपण स्थूल अर्थशास्त्र पेपर क्रमांक 3 या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. या पेपरमध्ये आपण समग्र लक्षी अर्थशास्त्र, राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी, त्याचं महत्त्व, पैशाची कार्ये, राष्ट्रीय उत्पन्न, रोख शिल्लक दृष्टिकोन, पैशाचं मूल्य, चलन संख्यामान सिद्धांत, निर्देशांक, सेचा बाजारपेठ विषयक नियम, केन्स प्रणीत रोजगार सिद्धांत, उपभोग फलन, गुंतवणूक फलन, गुंतवणूक फलन आणि गुणकाची संकल्पना या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये प्रामुख्यानं टॉपिक नंबर 1 स्थूल अर्थशास्त्राची तोंड ओळख. यामध्ये प्रमुख 4 घटकांच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करत आहोत. यामध्ये प्रामुख्यानं स्थूल अर्थशास्त्र व्याख्या, व्याप्ती आणि स्थूल अर्थशास्त्र, सूक्ष्म अर्थशास्त्र, फरक, मर्यादा आणि स्थूल अर्थशास्त्राची आर्थिक चले या संदर्भामध्ये आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. या अनुषंगानं आत्तापर्यंत आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय हे इयत्ता 12वीमध्ये पाहिलं आहे. त्यानंतर सेमिस्टर क्रमांक 1 आणि सेमिस्टर क्रमांक 2 मध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्था भाग 1 भाग 2 ची चर्चा केली. यावर्षी आपण समग्र लक्षी अर्थशास्त्र या संदर्भामध्ये चर्चा करत असताना सर्वप्रथम समग्र लक्षी अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय, स्थूल अर्थशास्त्राच्या व्याख्या नेमक्या काय आहेत, या संदर्भामध्ये चर्चा करत असताना विश्लेषण पद्धतीमध्ये प्रामुख्यानं अंशलक्षी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र अशा अर्थशास्त्राच्या प्रमुख 2 विद्याशाखा मानल्या जातात. यामध्ये प्राध्यापक बोल्डिंग यांच्या मते अंशलक्षी अर्थशास्त्र म्हणजे एका विशिष्ट उद्योग संस्थेचा, विशिष्ट कुटुंबाचा व्यक्तिगत किमती, मजुरी, उत्पन्न, व्यक्तिगत व्यवसाय, उद्योग, विशिष्ट वस्तूंचा अभ्यास, एककाचा सूक्ष्म दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो, त्याला अंशलक्षी अर्थशास्त्र या नावानं ओळखलं जातं. यामध्ये प्रामुख्यानं स्थूल अर्थशास्त्र म्हणजे समग्र घटकांचा, एकूण घटकाचा, राष्ट्रीय उत्पन्नाचा, एकूण राष्ट्राचा एकत्रितरित्या अभ्यास केला जातो, त्याला समग्र लक्षी अर्थशास्त्र या नावानं ओळखलं जातं. अर्थशास्त्राच्या विभागणीमध्ये प्रमुख 2 अभ्यास गटांचा पद्धतीचा अभ्यास करत असताना सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या अभ्यास घटकांचा यामध्ये वापर केला जाऊ लागला. स्थूल अर्थशास्त्र हे व्यावसायिक संशोधन व समतोलाचा एकत्रितपणे अभ्यास करणारं शास्त्र म्हणून ओळखलं जातं. त्यामध्ये प्रामुख्यानं एकूण रोजगार, एकूण उत्पादन, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण खर्च एकत्रितपणे अभ्यास करणं म्हणजे स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करणे होय. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे दर्शक जे आहेत, स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना उत्पादन, बेरोजगार, एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण उत्पादन, एकूण उपभोग, एकूण बेरोजगारी, एकूण बचत, चलनवाढ, आंतरराष्ट्रीय गुंतवणूक, गुणक आणि आंतरराष्ट्रीय वित्त व्यवस्था यामध्ये आंतरसंबंध स्पष्ट करण्यासाठी किंवा किंमत व बाजार इत्यादींचा स्वतंत्रपणे अभ्यास करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त ठरते. यामध्ये स्थूल अर्थशास्त्रात
च्या प्रतिमानामध्ये सुधारणा करण्यासाठी अर्थशास्त्रामध्ये प्राध्यापक हॅन्सन एकूण बचत, एकूण रोजगार, एकूण भांडवल गुंतवणूक, राष्ट्रीय पडताळणी इत्यादी मोठ्या समुच्चयातील संबंधांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय. प्राध्यापक बोल्डिंग यांच्या व्याख्येनुसार ज्या अर्थशास्त्रामध्ये समुच्चयात्मक बाबींचा, राष्ट्रीय उत्पन्नाचा, सर्वसाधारण किमती पातळीचा, राष्ट्रीय उत्पादनाचा अभ्यास केला जातो त्याला स्थूल अर्थशास्त्र या नावानं ओळखलं जातं. स्थूल अर्थशास्त्राचं स्वरूप जाणून घेत असताना यामध्ये प्रामुख्यानं राष्ट्रीय उत्पन्न, रोजगार निश्चिती, सर्वसाधारण किंमत निश्चिती, आर्थिक वृद्धी, विकास इत्यादी घटकांचं वितरण जे आहे या घटकाचा अभ्यास करणं क्रमप्राप्त ठरतं. स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एकत्रितपणे अभ्यास करणारं शास्त्र म्हणून ओळखलं जातं. या शास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार निश्चित करण्याच्या दृष्टिकोनातून स्थूल अर्थशास्त्राचे काही दृष्टिकोन, एकूण पुरवठा जो राष्ट्रीय उत्पन्नातील समतोल दर्शवतो, काही दृष्टिकोनामध्ये उत्पन्न, रोजगारातील बदल निश्चित करण्याच्या दृष्टिकोनातून स्थूल अर्थशास्त्र मागणीच्या अभावामुळं निर्माण होणाऱ्या मंदीचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणूनही ओळखलं जातं. सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास करत असताना या स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या सर्वव्यापी खर्चाचा अभ्यास करणं, मंदीच्या स्थितीतील वस्तूच्या खरेदी विक्रीवर होणाऱ्या बदलाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर आर्थिक वृद्धी आणि विकासाच्या दृष्टिकोनातून अभ्यास करत असताना या अर्थशास्त्रामध्ये व्यापक विषयावर विस्ताराचा, विकासाचा अभ्यास करणं, व्यापारविषयक विस्तार कारणीभूत असणाऱ्या वस्तू विकासाचा अभ्यास करणारं स्थूल अर्थशास्त्र या घटकांचा अभ्यास केला जात असल्याचं आपणास पाहावयास मिळतं.